नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आज मी तुमच्याशी आमच्या आईंचे एक औषध शेअर करणार आहे. औषध म्हणजे हा काढा आहे. हा घरगुती काढा पिल्याने सर्दी, खोकला आणि कफ निघून जातो. याच्यामध्ये लिंबूची पानं, गवती चहा आणि तुळशीची पानं, परत दुर्वा, अडुळसा आणि आपलं कडुनिंब वगैरे पानं घालायची आणि त्याचा काढा बनवायचा आणि हा काढा अनुशापोटी घ्यायचा. कसलाही जुना सर्दी खोकला असू दे, सगळा निघून जातो. तर आम्ही सकाळी सगळं काढा वगैरे घेतला, सगळं घरातलं वगैरे आवरलं आणि जेवण वगैरे करून आम्ही चाललो आहोत आमच्या तालुक्याला. तालुका म्हणजे आमचं गडिंग्लजला का चाललो आहोत तर आम्ही आज ना आम्हाला घेऊन जाण्यासाठी मुंबईला वगैरे गूळ, काही कडधान्य, धान्य वगैरे मग घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. तर ही पहा आमची हिरण्यकेशी नदी. ही नदी पार करून मग आमचं गडिंग्लज लागतं. तर ही खूप मोठी नदी आहे. इथल्या पंचक्रोशीला म्हणजे पूर्ण गडिंग्लज तालुका, चंदगड तालुका हेच पाणी पुरतं. तर हा बघा, हा वाडा खूप जुना आहे आणि सगळा वाडा हा सागवान लाकडापासून तयार आहे. तर इथे आम्ही गडिंग्लजमध्ये हे ठरलेलं आमचं दुकान आहे. दुकान म्हणजे खूप जुनं गोडाऊन आहे हे. इथं आम्ही सगळे कडधान्य, धान्य, गूळ वगैरे घेतो. हा गूळ सेंद्रिय गूळ आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे गूळ मिळतात. तर हा गूळ आम्हाला खूप आवडतो आणि आम्ही वर्षभरासाठी कधी 6 महिन्यांनी गेलो, कधी वर्षाने गेलो तर हा गूळ हमखास घेतो. आम्ही इथे खरेदी करत नाही गूळ, गावावरूनच गूळ असतो. तर याची मी लाडू वगैरे सगळं करण्यासाठी याचा वापर करते. पुरणपोळीसाठी लागतो. तर आम्ही गूळ वगैरे खरेदी केली आणि मग धावती भेट बहिणीची घेतली. ही माझी मोठी ताई. तर हिची भेट थोड्या 5 मिनटासाठी घेतली, चहा वगैरे घेतला आणि मग तिच्याशी गप्पा वगैरे करून पुढचा प्रवास आम्ही माहेरासाठी निघाला.